ज्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो ते सर्वपल्ली राधाकृष्णन. धर्म आणि संस्कृतीच्या या थोर अभ्यासकाचे जीवन कार्य काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिनांक 5 सप्टेंबर 1888 या दिवशी तिरुपती जवळ असणाऱ्या तिरुत्तानी नावाच्या तीर्थक्षेत्रात झाला. डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली झाले ते एका प्रथेमुळे. प्रत्यक्षात सर्वपल्ली हे आंध्र प्रदेशातील एका खेड्याचे नाव आहे जे राधाकृष्णन यांच्या पूर्वजांचे गाव होते. त्या प्रदेशातील प्रथेनुसार व्यक्तीच्या नावापूर्वी गावाचे नाव लिहिले जाते. अशा प्रकारे त्यांचे सर्वपल्ली हे नाव पडले. त्यांच्या वडिलांचे नाव वीरस्वामी असून ते एका जमीनदाराकडे लेखनिक म्हणून काम करीत होते. त्यांच्या आईचे नाव सीताम्मा होते. सर्वपल्ली यांचा विवाह वयाच्या 16व्या वर्षी झाला. त्यावेळी त्यांच्या सौभाग्यवती शिवकमू अम्मा 10 वर्षांच्या होत्या. त्यांची आर्थिक स्थिती नेहमीच बेताची व राहणी साधी होती. सर्वपल्ली यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्तानीच्या प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांचे तिरुपती येथील ल्युथर मिशन स्कूलमध्ये नाव घातले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण वेलोर येथील हुरिस कॉलेज आणि मद्रासचे ख्रिश्चन कॉलेज येथे पूर्ण झाले. मिशनरी मंडळींनी चालवलेल्या शिक्षण संस्थांमध्ये सतत 12 वर्षे ते वावरले. तरी सुद्धा भारतीय संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता होती. त्यामुळेच तर त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी तत्वज्ञान हा विषय विशेष व्यासंगासाठी निवडला. राधाकृष्णन यांनी MA साठी एक प्रबंध लिहिला होता. एथिक्स ऑफ द वेदांता म्हणजेच वेदांतातील नीतिशास्त्र हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. हा विषय निवडण्यामागे भारतीय तत्वज्ञानाविरुद्ध आक्षेप घेणाऱ्यांच्या विचारांचा परामर्श घेणे आणि प्रतिवाद करणे हा त्यांचा हेतू होता. त्यांचा हाच प्रबंध पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. सर्वपल्लींचा हा पहिला ग्रंथ जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा ते केवळ 20 वर्षांचे होते. 1909 मध्ये सर्वपल्लींची नियुक्ती मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे सहप्राध्यापक म्हणून झाली. सर्वपल्लींनी द क्वेस्ट, जर्नल ऑफ फिलॉसॉफी, इंटरनॅशनल जर्नल ऑफ एथिक्स यांसारख्या प्रतिष्ठित इंग्रजी नियतकालिकातून लेखन केले. त्यामुळे त्यांना एक आंतरराष्ट्रीय वाचक वर्ग लाभला. सर्वपल्लींचा दुसरा ग्रंथ द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर प्रसिद्ध झाला. तो टागोरांना अतिशय आवडला. यात टागोरांच्या गीतांजली आणि साधना या ग्रंथांनी प्रभावित होऊन त्यांच्या प्रतिभा विलासामागचे परतत्व शोधण्याचा प्रयत्न सर्वपल्लींनी केला होता. या पाठोपाठ विज्ञान युगातील विचारधारांवर पडणारा धर्मचिंतनाचा प्रभाव विशद करणारा रिजन ऑफ रिलिजन इन कंटेम्पररी फिलॉसॉफी हा ग्रंथ प्रकाशित झाला. इसवी सन 1923 मध्ये भारतीय तत्वज्ञानातील सर्व दर्शनांचा आणि विचारधारांचा परिचय घडविणारा 2 खंडात विस्तारलेला इंडियन फिलॉसॉफी नावाचा ग्रंथराज प्रसिद्ध झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सर्वपल्लींची हिंदूचा जीवनविषयक दृष्टिकोन म्हणजेच हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ या विषयावर व्याख्याने आयोजित केली. पुढे ती ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली. याखेरीज आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाईफ, ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट, कल्की और द फ्युचर ऑफ सिव्हिलायझेशन, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, धम्मपद असे तत्वज्ञानाच्या विषयाच्या अभ्यासकांना स्फूर्तिदायक आणि विपुल ग्रंथलेखन त्यांनी केले आहे. कलकत्ता विद्यापीठाने याच सुमारास त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून पाचारण केले आणि पंचम जॉर्ज यांच्या नावाने सुरू केलेल्या विद्यासनासाठी त्यांची निवड केली. 1931 मध्ये राधाकृष्णन आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. तर 1939 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीचा स्वीकार करून ते बनारस विद्यापीठाचेही कुलगुरू झाले. कलकत्ता विद्यापीठात आठवड्यातील अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार रविवार या 2 दिवशी ते बनारस विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार पाहत असत. 2 विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम करीत असताना सर्वपल्लींनी आपल्या प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही हे विशेष. ऑक्सफर्ड विद्यापीठातही दर वर्षातून काही महिने अशी 20 वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. भारत स्वतंत्र झाल्यावर भारत सरकारने त्यांना राजदूत म्हणून रशियास धाडले. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिली. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना नाईटहुडने देखील सन्मानित केला आहे. हा किताब पटकावणारे सर्वपल्ली हे पहिले आशियाई व्यक्ती आहेत. सर्वपल्लींच्या कामाचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने राधाकृष्ण मेमोरियल बिक्वेस्ट हा पुरस्कार ठेवला आहे. 1954 मध्ये भारत सरकारने राधाकृष्णांना भारतरत्न या पदवीने सन्मानित केले. 1952 ते 1962
या काळात ते भारताचे उपराष्ट्रपती होते. 14 मे 1962 रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. 1962 ते 1967 ते भारताचे राष्ट्रपती होते. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. राधाकृष्णन यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीमध्ये भारताने 1962 साली चायना व 1965 साली पाकिस्तान अशा 2 युद्धांचा सामना केला. न्यूयॉर्क येथील दी लायब्ररी ऑफ लिव्हिंग फिलॉसॉफर्स या नावाच्या एका विख्यात ग्रंथमालेने द फिलॉसॉफी ऑफ सर्वपल्ली राधाकृष्णन या 883 पानांच्या ग्रंथाचे प्रकाशन केले. त्यामध्ये जागतिक कीर्तीच्या 23 विद्वानांचे लेख एकत्रित करून 20व्या शतकात डॉक्टर राधाकृष्णन यांचे योगदान या विषयाचे सांगोपांग विवेचन घडवून आणले. इंग्रजीमधून प्रसिद्ध होणारा विख्यात विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या 14व्या आवृत्तीत भारतीय तत्वज्ञानावरचे प्रमाणभूत टिपण सर्वपल्लींच्या साहित्यातून घेतले आहे. आयुष्याच्या शेवटी सर्वपल्ली आपल्या मद्रास येथील गिरिजा नामक निवासस्थानी राहिले व 17 एप्रिल 1975 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सर्वपल्ली म्हणत असत की परमेश्वर साकार होण्यासाठी मानवी कुडीचा आश्रय घेतो, तो सुख दुःखाची वसने परिधान करतो. त्यांच्या जीवनाकडे पाहिले म्हणजे हे अगदी खरे वाटते. धन्यवाद.